नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासचा 6वा लेसन घेणार आहोत. पेज नंबर 24. पुस्तक काढलं सर्वांनी पुस्तक उघडा. तर आज आपण इतिहासचा 6वा लेसन, 5 लेसन यापूर्वी झालेले आहेत. तुम्ही लक्ष देऊन ते ऐकले असतील, अभ्यासले असतील. काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, आहे की नाही. तर आज आपण पाहणार आहोत मुघलांशी संघर्ष. तुमच्या पुस्तकामध्ये एकूण 13 लेसन आहेत. इतिहासचं पुस्तक तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या पुस्तकामध्ये 13 लेसन आहेत. पहिला इतिहासाची साधने होता, दुसरा शिवपूर्वकालीन भारत होता, तिसरा धार्मिक समन्वय होता, चौथा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, 5वा स्वराज्य स्थापना, आणि आज जो आपल्याला पाहायचा आहे मुघलाशी संघर्ष. सुंदरसा लेसन. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण इतिहास आपण तुमच्या इतिहासामध्ये पाहणार आहोत. स्वराज्य स्थापना करत असताना छत्रपतींना आलेल्या अडचणी, छत्रपतीने मोठ्या जिद्दीने कसं स्वराज्य निर्माण केलं, राजे वीरमाता जिजाऊ त्यांच्या पाठीशी कशा उभ्या राहिल्या, त्यानंतर शिवरायांचे सहकारी कोण कोण होते, त्यांनी सहकारी कसे निर्माण केले, बाजी पासलकर, यसाजी कंक, नरेकर, नंतर कावजी कोंडाळकर, जीवा माला, तानाजी मालुसरे, अनेक जण होते, आहे की नाही. आपण सर्वांची नावं आता घेणं शक्य नाही आपल्याला. राज्यस्थापनेच्या हालचाली, नंतर जावळीचा ताबा कसा घेतला, अफजल खानाचं पारिपत्य कसं केलं, सिद्दी जोहरची स्वारी, या साऱ्या गोष्टी आपण 5व्या 4थ्या लेसनमध्ये पाहिलेल्या होत्या. आज आपल्याला पाहायचं आहे मुघलाशी संघर्ष. मुघल सत्तेशी छत्रपतीने कशा पद्धतीनं संघर्ष केला हे आज आपल्याला पाहायचं आहे. तर आतापर्यंत मुघलांशी संघर्ष पाहण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगतीचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. मुघलाशी संघर्ष आपणाला पाहायचा आहे. छत्रपतींनी जो मुघलांशी संघर्ष केला त्यांना अनेक सत्तांशी एकाच वेळेला संघर्ष करावा लागला. त्यामध्ये मुघलांशी संघर्ष कशा पद्धतीनं होता. आतापर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशहाशी यशस्वी संघर्ष केलेला आपण पाहिला. स्वराज्याचा विस्तार करत असताना मुघलांशीही संघर्ष अटळ होता हे छत्रपतींनी ओळखलेलं होतं. स्वराज्याचा विस्तार जसा होऊ लागला, स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर मुघलांचं संकट येऊन ठेपलं. महाराजांनी याही संकटावर मात केली आणि मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले. ते किल्ले प्रदेश परत मिळवताना कोणकोणते संघर्ष महाराजांनी केले, स्वतःच राज्याभिषेक कशा पद्धतीनं करून घेतला, दक्षिणेकडील मोहीम कशा पद्धतीनं हाती घेतली, या सर्व घटनांची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. पहिल्यांदा पाहतोय आपण शाहिस्तखानाची स्वारी. फेब्रुवारी 1960 शाहिस्तखान अहमदनगरवरून छत्रपतींचं राज्य बुडवण्यासाठी हा अहमदनगरवरून निघून पुणे प्रांतात आलेला होता. त्याने आसपासच्या प्रदेशामध्ये लहान लहान सैन्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या पाठवल्या आणि स्वराज्यातील प्रदेशाची जबरहानी केलेली होती. म्हणजे पूर्वी अशा स्वाऱ्या जेव्हा व्हायच्या, शाहिस्तखानसारखा एखादा सेनापती, एखादा सरदार जेव्हा स्वराज्यावरती चाल करून यायचा, तेव्हा सर्वात प्रथम तो हेच करायचा की आपली जी जनता आहे त्या जनतेवरती वेगवेगळ्या तुकड्या पाठवायच्या सैन्याच्या आणि त्यांना त्रास द्यायचा, प्रदेशाची प्रचंड प्रमाणात हानी करायची. त्याचं कारण एकच असायचं की छत्रपती स्वराज्याची किंवा आपल्या जनतेची ही होणारी हानी जी आहे, प्रदेशाची होणारी जी हानी आहे ते सहन करणार नाहीत आणि ते उघड्यावरती येऊन लढाई करतील या उद्देशानं हे जनतेला त्रास द्यायचे. पण छत्रपती हे सर्व जाणून होतं, त्यांची फौज अपाट असायची, त्यामुळे छत्रपती उघड्या मैदानावर यांच्याशी कधी लढायला गेले नव्हते. चाकणच्या किल्ल्याला त्यानं वेढा दिला शाहिस्तखानानं. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार त्यावेळेचा होता फिरंगोजी नरसाळा याने त्यांच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला. शाहिस्तखानाला एकाकी झुंज दिली. अनेक दिवस किल्ला
अभेद ठेवला, परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला शाहिस्तेखानाने जिंकून घेतला. शिवाजी महाराजांचे बालपण जे ते गेले त्या पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखान तळ ठोकून येऊन बसला. म्हणजे चाकणचा किल्ला घेतल्यानंतर शाहिस्तेखान डायरेक्ट पुण्यामध्ये आला. ज्या पुण्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलेलं होतं, ज्या घरामध्ये, ज्या वाड्यामध्ये, ज्याला लाल महाल म्हणतात, ज्या महालामध्ये छत्रपती लहानाचे मोठे झाले, त्या महालात शाहिस्तेखान तळ ठोकून बसला. आणि त्या ठिकाणी बसून आसपासच्या मुलकाची त्याने लूट चालू ठेवली. 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, तरी तो पुण्यातील मुक्काम सोडायचा विचार करत नव्हता. लाल महालात बसलेला होता. लाल महालातून सर्व सूत्र हलवत होता. ज्या लाल महालामध्ये छत्रपतींचं बालपण गेलं, तो नातप्रेम लाल महालावरती असल्यामुळं छत्रपतींचं लक्ष होतं, पण शाहिस्तेखान काय हालत नव्हता. त्यानं त्या आसपासच्या मुलखाची लूट चालवलेली होती. 2 वर्ष झालं तरी तो पुण्याचा मुक्काम सोडायचा विचार करत नव्हता. त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधार्यावर होणं स्वाभाविक होतं. आता जनतेचं नीतिधार्यसुद्धा खच्चीकरण होऊ लागलेलं होतं. 2 वर्ष झालेली होती. तो त्रास ती जनता सहन करत होती. शाहिस्तेखान त्या मुलखावरती आपल्या फौजा पाठवून त्यांना त्रास देत होता. त्या लाल महालामध्ये तळ ठोकून बसलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी शाहिस्तेखानाचा काटा काढण्याचा किंवा शाहिस्तेखानाला नेस्तनाबूत करण्याचा एक अतिशय धाडसी बेत आखला. तो बेत असा होता, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याची धाडसी योजना आखली. आता ही योजना आखली आणि छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि छापा टाकून आले. इतकी सोपी गोष्ट नव्हती बाळांनो. शाहिस्तेखानाची जी फौज होती ना, ती फार मोठी होती. त्या फौजेपुढे टिकावं लागणं शक्य नव्हतं. मुंगीलाही आत जाता येणार नव्हतं. इतका कडक पहारा शाहिस्तेखानाने त्या पुण्याभोवती आणि लाल महालाभोवती लावलेला होता. आणि अशा पहाऱ्यातून, जबरदस्त आणि बंदोबस्तातून या धाडसी योजनेची आखणी छत्रपतीने केलेली होती. त्या आखणीनुसार, योजनेनुसार 5 एप्रिल 1663 रोजी 5 एप्रिल 1663 रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. बघा, छत्रपतींनी बरीचशी कामं म्हणजे ही रात्रीची अंधाराचा फायदा घेऊन केलेले आहे. छत्रपतींनी ओळखलेलं होतं की आपली सैन्य, आपली फौज जी आहे ती अपुरी आहे. शाहिस्तेखान, अफजल खान, जयसिंग हे जे लोक चालून आले आपल्या स्वराज्यावरती, त्यांच्याकडे अफाट फौजा होत्या. महाराजांनी त्यांची ताकद ओळखलेली होती. शत्रूला कमी लेखण्याची रीत किंवा विचार कधी महाराजांनी केलेला नव्हता. शत्रूची ताकद ते ओळखून होते. अशा ताकदीपुढं लढायचं तर डोक्यानं लढलं पाहिजे, युक्तीनं लढलं पाहिजे, शक्तीचा उपयोग होणार नाही त्यांनी ओळखलेलं होतं. आणि प्रत्येक वेळी रात्रीचा फायदा घेऊन, अंधाराचा फायदा घेऊन छत्रपतींनी अनेक बेत आणि अनेक योजना फते केलेले आपल्याला दिसतात. यावेळेला सुद्धा रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. या छापात शाहिस्तेखानाची बोटे तुटली. आपण ऐकलेलं आहे की नाही, छत्रपती रात्रीच्या वेळेला वराती पटके वगैरे नेसून, ड्रेस बदलून वरातीमध्ये घुसले आणि लाल महालापासून वरात पुढे निघून गेले. आणि हे रात्रीच्या वेळेला त्या लाल महालात घुसले. एकच गोंधळ उडाला आणि छत्रपतींनी अचानक शाहिस्तेखानाच्या महालामध्ये शिरून त्याची बोटं तोडल्याची घटना आपण पाहिलेली आहे की नाही. त्यांची मानहानी झाली. त्यामुळं त्याने पुणे सोडलं आणि आपला मुक्काम औरंगाबादला हलवला. या प्रकारामुळे त्याने औरंगजेबची नाराजीसुद्धा ओढवून घेतलेली आहे. औरंगजेबाने त्यास बंगालच्या सुभ्यावर पाठवले. शाहिस्तेखानावरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवर झाला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रजेचा विश्वास अधिक वृद्धिंगत झाला, वाढला. अशा पद्धतीनं एक यशस्वी अशा पद्धतीची योजना, शाहिस्तेखानावरची स्वारी त्यांनी फते करून दाखवली. अशा अनेक योजना, अशा अनेक स्वाऱ्या
आणि असे अनेक धाडसी बेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आखले, ते पूर्ण केले. आणि त्यामुळं जनतेचा आपल्या राजावरचा विश्वास जो होता तो अधिक वृद्धिंगत झाला. सांगा पाहूमध्ये काय विचारलेलं आहे पहा. सुरत या शहराला भेट द्यायची आहे, तर आपण कसे झाले हे नकाशाच्या साहाय्यानं दाखवता येईल आपणाला, की नाही. आपण मुंबईतच आहोत, त्यामुळं मुंबईवरून वसई विरारवरून सरळ हायवे गुजरातला सुरतला निघून जातो. तर कसे जाल हे नकाशा साहाय्यानं दाखवायला तुम्हाला सांगितले. नकाशा काढायचा भारताचा, कुठे आहे गुजरात बघायचं, त्यामध्ये सुरत कुठे बघायचं, आपलं स्थान लोकेट करायचं आणि तिथून दाखवायचं. शिवाजी महाराज सुरतेला कसे पोहोचले असतील याची कल्पना करा. आता हायवे आहेत, आता ट्रेन आहेत, आपण CST वरून गुजरातला ट्रेनच्या साहाय्यानं सुद्धा जाऊ शकतो, LTTवरून जाऊ शकतो, पण दादरवरून जाऊ शकतो, किंवा बसच्या साहाय्यानं लक्झरीनं आपण प्रवास करू शकतो. छत्रपतींनी त्यावेळेला प्रवास कसा केला असेल, कुठून कसे गेले असतील, सुरतेला ते कसे पोहोचले असतील याची फक्त कल्पना करा म्हणून सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा आपल्याला शिकायचं आहे सुरतेवरची स्वारी, सुरतेची स्वारी. शाहिस्तेखानानं 3 वर्षाच्या काळात स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केलेला होता. शाहिस्तेखान पुण्यामध्ये 3 वर्ष तळ ठोकून बसलेला होता. आणि त्या काळामध्ये लाल महालात तळ ठोकलेला असताना शाहिस्तेखानाने आसपासचा जो प्रदेश होता त्या प्रदेशावरती आपल्या फौजा पाठवून त्या प्रदेश बेचिराग केलेला होता, उद्ध्वस्त केलेला होता. आपण ते पाहिलं. आता त्याची भरपाई कुठून तरी करणं छत्रपतींना आवश्यक वाटत होतं. त्याची भरपाई करणं आवश्यक होतं. त्यासाठी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली. ती योजना होती सुरतेवरची स्वारी. मुघलांच्या ताब्यात सुरत असणारं, गुजरातमध्ये असणारं हे सुरत शहर हे एक मोठं व्यापारी केंद्र आणि बंदर होतं. प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापार तिथून चालत होता. तिथे इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या मोठमोठ्या वकारी होत्या. हे शहर बादशाच्या सर्वात जास्त महसूल देत होतं बादशाला. बादशाच्या काळातलं सर्वात जास्त महसूल देणारं हे शहर होतं. मोठमोठे व्यापार तिथं चालत होते. डचांच्या, फ्रेंचांच्या आणि इंग्रजांच्या वखारी तिथं होत्या. हे बंदर होतं आणि तिथून बाहेरच्या देशाशी व्यापार चालत होता. त्यामुळं या शहरात अमाप संपत्ती आहे हे महाराजांनी ओळखलं. आर्थिकदृष्ट्या संपन्न असं हे सुरत शहर होतं आणि म्हणून त्यांनी सुरतेवरती स्वारी केली. सुरतेचा सुभेदार होता इनायत खान. या इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही आणि सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी सुरतेहून विपुल संपत्ती मिळवली. त्यांची ही मोहीम यशस्वी झाली. त्यामुळे औरंगजेब बादशाच्या प्रतिष्ठेला एक प्रकारे धक्का बसला. म्हणजे त्याच्या ताब्यात असणारं, बादशाच्या ताब्यात असणारं एक शहर अक्षरशः छत्रपतीने लुटून त्या ठिकाणची अमाप संपत्ती, विपुल संपत्ती मिळवली आणि ती स्वराज्याच्या कारणी लावली. अशा पद्धतीचा एक धाडसी बेत सुरतेवरची स्वारी हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जयसिंगाची स्वारी बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने शेवटी मिर्झा राजे जयसिंग हा आपला अनुभवी आणि अत्यंत हुशार, अत्यंत कर्तबगार, मातब्बर असा राजपूत सरदार पाठवला. हा राजपूत सरदार आहे, तो हिंदूच आहे. छत्रपतीही हिंदू आहे. तो पुण्यामध्ये आला. त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित केली, एकवटली, आपले प्रयत्न सुरू केले. गोव्याचे आणि वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिऱ्याचा सिद्धी यांनी महाराजाविरुद्ध आरमारी मोहिमा उघडल्या. जयसिंगानं एक बेत आखला. त्यांनी सर्वांना, जे बादशाच्या आधिपत्याखाली बादशाच्या राज्यामध्ये राज्य करत होते, अशा सर्वांना, जसं गोव्याचे आणि वसईचे पोर्तुगीज होते, वेंगुर्ल्याचे डच होते, सुरतेचे इंग्रज होते, जंजिऱ्याचे सिद्धी होते, यांनी सर्वांनी महाराजांच्याबद्दल आरमारी मोहीम काढावी असे जयसिंगाने त्यांना सुचवले. शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याचा त्यानं बेत आखला आणि स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या एक एक करून त्यांनी पाठवायला सुरुवात केली. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी करायला सुरुवात केली. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला,
परंतु मिर्झा राजांचं सैन्य अफाट होतं. त्यांच्या सैन्यापुढे टिकावं लागणं शक्य नव्हतं. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने शेवटी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पुण्याच्या बाजूला असणारा हा पुरंदर किल्ला, भक्कम असणारा हा किल्ला दिलेर खानाने मिर्झा राजे जयसिंग यांनी वेढला. त्यांनी त्या किल्ल्यालाच वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली, परंतु त्याला वीरमरण आले आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी तह करण्याचं ठरवलं. जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. एकाच वेळेला एवढे शत्रूशी तोंड देणं शक्य नाही. आपली माणसं मारली जातील आणि अतोनात नुकसान होईल हे छत्रपतींनी ओळखलं आणि त्यांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला. निर्णय त्यांनी तसा घेतला. त्यांनी जयसिंगाची भेट घेतली. जयसिंग आणि महाराज यांच्यामध्ये जून 1665 तह झाला. हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. या तहानुसार महाराजांनी मुघलांना 23 किल्ले दिले. त्यांच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला. त्या किल्ल्यांच्या भोवतालचा. आदिलशाही विरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या तहास औरंगजेबाने मान्यता दिली. आता तुम्हाला माहिती मिळवा म्हणून काय सांगितलेलं आहे बघा. बघताय ना, पेज नंबर 25 आपण आहोत. शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरेत कसे सुटले याची माहिती मिळवा म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला आग्रा भेट माहीत असेल आणि छत्रपतींनी पेटाऱ्यातून आपली कशी सुटका करून घेतले हे तुम्ही 4थीला 3रीला पाहिलं असेल, आहे की नाही, आग्र्याहून सुटका. तर त्याची माहिती तुम्हाला अधिक माहिती मिळवायला सांगितलेली आहे. आग्रा भेट व सुटका. पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशहा विरुद्ध मोहीम हाती घेतली. महाराजांनी जयसिंगास मदत केली. तथापि त्यांची ही मोहीम मात्र आदिलशहाच्या विरुद्धातली ही मोहीम यशस्वी झाली नाही आणि त्यावेळी महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असा विचार जयसिंग आणि औरंगजेब बादशाह यांनी केला. या विचाराला अनुसरून जयसिंगाने महाराजांना बादशाहच्या भेटीत जावे असा एक प्रस्ताव दिला. त्यांच्या महाराजांच्या पुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षिततेबद्दलची हमी देखील त्यांनी दिली आणि मग त्यानुसार महाराज छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. बरोबर 8 वर्षाचा हा राजपुत्र संभाजी त्यांनाही घेतलं. विश्वासू आणि जीवात जीव देणारे निवडक सहकारी घेतले, त्यांच्यासोबत घेतले आणि महाराज आग्र्याला गेले. महाराज आग्र्याला पोहोचले. तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. हे तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. सरदारांच्या 3ऱ्या रांगेत छत्रपतींना उभं केलं. महाराजांनी तिथं उभं राहण्यास छत्रपती असल्यामुळं सरदारांच्या रांगेत उभे राहण्यास नकार दिला आणि औरंगजेबची खिल्लत भर दरबारामध्ये उडवून दिली. त्यानंतर बादशाहने त्यांना नजरकैदेत ठेवल्याची घटना आपल्याला माहिती आहे की नाही. बादशाहच्या या कृतीनं महाराज डगमगून गेले का? नाही. डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून सुद्धा त्या औरंगजेबाच्या या नजरकैदेतून आपली स्वतःची सुटका करून घेतली. आपली स्वतःची सुटका करून घेण्याची योजना त्यांनी आखली. ते आग्र्यातून मोठ्या शिताफीनं निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहोचले. आता हा जो इतिहास आहे हा अत्यंत रोमांचकारी असा इतिहास आहे. त्याची माहिती तुम्ही मिळवा म्हणून सांगितलेलं आहे. आग्र्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे एका ब्राह्मणाच्या घरी ठेवलं. पुढे त्यांनाही सुखरूपपणे राजगडावरती आणण्यात आलं. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार जिजाबाई, वीरमाता जिजाबाई आणि महाराजाचे सहकारी यांनी सांभाळला. अशा पद्धतीने आग्रा भेटीतून छत्रपतींनी स्वतःची सुटका करून घेतल्याचं एक उदाहरण, एक घटना आपण पाहतो. ही सुद्धा अतिशय धाडसी आणि जीवावर बेतलेली घटना. महाराजांनी जीवावर बेतलेलं हे संकट सहज लिलया पेललं आणि ते त्या संकटातून सुद्धा बचावले. त्यानंतर मात्र महाराजांनी मुघलाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. महाराजांना मुघलांबरोबर लगेचच संघर्ष नको असला तरी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचं उद्दिष्ट होतं. महाराजांना असं वाटत होतं की आपण आता मुघलांबरोबर लगेच संघर्ष करायला नको. बरंचसं नुकसान झालेलं होतं. पुरंदरच्या तहामध्ये 23 लक्ष आणि 4 लक्ष होण्याचा मुलूक, 23 किल्ले आणि 4 लक्ष होण्याचा मुलूक तोडून दिलेला होता.
अतोनात नुकसान झालेलं होतं स्वराज्याचं. आणि त्यामुळं मुघलांबरोबर आता लगेच संघर्ष नको असं महाराजांना वाटत असलं तरी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणं हे महाराजांचं उद्दिष्ट होतं. त्यासाठी त्यांनी एक व्यापक आणि धाडसी योजना आखली, धडाडीची योजना तयार केली. एका बाजूला निरनिळ्या किल्ल्यावर जयत्त तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशावर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचं, असं हे धोरण होतं. त्यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशावरती एकापाठोपाठ एक असे अनेक हल्ले केले आणि अहमदनगरमध्ये असणारा मुघली प्रदेश जो आहे तो आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पुढे एकापाठोपाठ एक सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा, रोहिडा हे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. आपण तहामध्ये दिलेले एक एक किल्ले त्यांनी परत जिंकून घेतले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवरती स्वारी केली. पहिल्यांदा सुरत लुटून आणून स्वराज्य उभ्या करण्याच्या कामामध्ये तो पैसा गुंतवला आणि नंतर दुसऱ्यांदा सुरतेवरती छापा टाकण्याचं त्यांनी ठरवलं. तेथून परत येताना नाशिक जिल्ह्यामध्ये वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी नाशिकजवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला आणि अशा पद्धतीनं छत्रपतींनी ही स्वारीसुद्धा दुसरी सुरतेवरची स्वारी अतिशय योजनाबद्ध पद्धतीनं पूर्ण केली आणि अशा रीतीने महाराजांच्या मुघलाविरुद्धच्या चढाईच्या धोरणास यश मिळालेलं आपण पाहिलं. या चढाईच्या मोहिमेमध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर या सरदारांनी मोलांची कामगिरी केलेली आपण पाहिली. या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या बखरकारानं एका बखरीमध्ये केलेलं आपण पाहिलं. ते पुढील प्रमाणे केलेलं पहा. 6 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली, असं बखरकाराने कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बकरीमध्ये वर्णन केलेलं आहे. 6 महिन्यात 27 गड घेतले म्हणजे 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली, अशा पद्धतीचं वर्णन बकरीमध्ये या बखरकाराने कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेलं आपण पाहतो. त्यानंतर मात्र छत्रपतींनी राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं. छत्रपती म्हणजे राज्याभिषेक केल्याशिवाय छत्रपती होणार नव्हते. छत्रपती हे पद मिळवण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं. सतत 30 वर्षाच्या अत्यंत अविश्रांत परिश्रमातून मराठ्याचं स्वराज्य साकार झालेलं होतं. एक दिवसही महाराजांनी विश्रांती घेतलेली नव्हती. 30 वर्ष या स्वराज्याच्या स्थापनेसाठी आणि स्वराज्य वाढवण्यासाठी अहोरात्र महाराज परिश्रम करत होते आणि मोठ्या परिश्रमातून स्वराज्य साकार झालेलं होतं. स्वराज्याचं अस्तित्व, स्वराज्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्याचं सार्वभौम्य अशा पद्धतीनं स्वराज्य उभं करणं म्हणजे स्वतंत्र सार्वभौम्य असं राज्य स्थापन करणं ही मोलाची कामगिरी छत्रपतींनी केलेली होती. आणि हे स्पष्ट करण्यासाठी स्वराज्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे आणि हे स्वराज्य सार्वभौम्य आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यामध्ये अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे. हे छत्रपतींनी ओळखलेलं होतं. त्यांच्या लक्षात आलेलं होतं की आता जर आपल्याला अधिकृतता प्राप्त करायची असेल, सर्व मान्यता प्राप्त करायची असेल तर आता काय केलं पाहिजे? राज्याभिषेक करून घेतला पाहिजे. हे छत्रपतींनी ओळखलेलं होतं. त्यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती हे त्यांनी जाणलेलं होतं. म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित बोलवले. त्या पंडिताचं नाव होतं, काशीहून पंडित बोलवला, त्या पंडिताचं नाव होतं गागा भट. गागा भट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक त्यांनी करून घेतला आणि या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले, अधिकृत सर्वमान्य असे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली. सार्वभौमत्वाचं प्रतीक इथून पुढे सर्वांनी मानावं या उद्देशाने त्यांनी राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुद्धा सुरू केली.
ते आता शककर्ते झाले. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास अशी नाणी पाडली आणि या नाण्यांच्यावरती श्री राजा शिवछत्रपती अक्षर अशा पद्धतीची अक्षरं कोरण्यात आली. तिथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी पारशी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला. यालाच राज्य व्यवहार कोश असं म्हणतात. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. पुढचं पेज जर तुम्ही पाहिलं, पेज नंबर 27, या पेजवरती किल्ले रायगडाचं चित्र दिलेलं आहे. पहा, अतिशय भक्कम असा राजधानीचा असणारा हा किल्ला, वैभवशाली असा किल्ला. आजही अशा पद्धतीनं बरंचसं बांधकाम चांगल्या अवस्थेत असलेलं आपण रायगडावर गेल्यानंतर पाहतो. चित्रामध्ये सुद्धा तो दिलेला आहे की नाही, पाहिला तुम्ही. 8व्या बरमध्ये काय दिले बघा, नवीन कालगणनेची सुरुवात कोणत्या भारतीय राजाने केली. आपल्याला आता त्या राजाचं नाव शोधलं पाहिजे आहे की नाही. नवीन जी कालगणना आहे त्या कालगणनेची जी सुरुवात आहे ती आपल्या भारतामध्ये कोणत्या राजानं केली असा एक प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आता थोडंसं मागे इतिहासात गेलं पाहिजे आहे की नाही. आणि मागे इतिहासात जाऊन मग आपल्याला कोणत्या राजानं सर्वात पहिल्यांदा सुरुवातीला या कालगणनेची सुरुवात केली हे पाहिलं पाहिजे ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर रायगडावरती राज्याभिषेक केला आणि सर्वमान्य असं स्वराज्य, सर्वांना मान्य होईल असं स्वराज्य त्यांनी स्थापन केलेलं आपण पाहिलं. तिथपासून नवीन कालगणनासुद्धा सुरू झालेली आपण पाहिली आहे की नाही. आता यामध्ये नवीन कालगणनेची सुरुवात कोणत्या राजानं केली असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल बघा बघू. तुम्हाला सांगता येईल का ह्या प्रश्नाचं उत्तर. असे अनेक तोंडी प्रश्न विचारले जातात तेव्हा आपणाला अंदाजे सांगता आलं पाहिजे आहे की नाही. बघा बघू तुम्हाला सांगता येतं आहे का, तुम्हाला कोणाला आठवतं आहे का, तर ते शोधायला पाहिजे आहे की नाही. तुम्ही शोधून मला सांगाल अशी अपेक्षा करतो मी. कधीही तुम्ही शोधून मला सांगायचं, नाही आलं तर मग मला विचारायचं. अगोदर शोधायचं, शोधलं तर सारं सापडतं. शिवरायांचा राज्याभिषेक जर तुम्ही वाचला तर त्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल आहे की नाही. तर हे तुम्ही शोधायचं आणि मला सांगायचं. ओके, पुढे बघा. लक्षात ठेवामध्ये काय दिलेलं आहे, राज्य व्यवहार कोशातील काही प्रतिशब्द उल्लेखनीय आहेत. म्हणजे पारशी भाषेतल्या शब्दांना प्रतिशब्द महाराजांनी संस्कृतमधले तयार केले. राज्य व्यवहार कोश तयार केला आणि प्रतिशब्द कोश तयार करून मग व्यवहारामध्ये ते शब्द आणले. उदाहरणार्थ किताब हा शब्द आहे. किताब म्हणजे पदवी, फरमान, राज्यपत्र. जामीन एक शब्द आहे. प्रतिभूती, हाली, सांप्रत. माजी म्हणजे पूर्व, फिलहाल, तत्काळ. वाहवा म्हणजे उत्तम. वकूब म्हणजे प्रज्ञा, बेवकूफ, मूळ. दस्तपोशी म्हणजे हस्तस्पर्श. नंतर मुलाखत एक शब्द आहे आणि त्याला पर्यायी शब्द आहे दर्शन. कदमपोशी, पादस्पर्श. नंतर झूट एक शब्द आहे त्या शब्दकोशामध्ये. त्या शब्दकोशामधले व्यवहार कोशामध्ये राज्य व्यवहार कोश राज्याने तयार केला. त्यातले काही प्रतिशब्द दिलेले आहेत. झूट म्हणजे मिथ्या, कौलनामा, अभय. आणि फतेह म्हणजे विजय, फरयाद, अन्याय वार्ता. शिलेदार म्हणजे सुतुरगी. असे अनेक शब्द त्यामध्ये छत्रपतीने नव्यानं रुजू केलेले आपण पाहतो. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक क्रांतिकारी घटना होती. म्हणजे अशा पद्धतीचा राज्याभिषेक करणारा हिंदू राजा
त्या काळी स्वतःचं राज्य निर्माण करून राज्याभिषेक करून घेणारा हा पहिला राजा होता. या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद बकरीमध्ये कृष्णाजी आनंद सभासद म्हणतात, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. यानंतर महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीनं राज्याभिषेक करून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्याच्या 2 परंपरा अस्तित्वात त्या काळी होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक करून घेतलेला आपण पाहतो. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले बघा. हे माहीत आहे का सदर जे असतं ते आपणाला एक्स्ट्रा जादा ज्ञान व्हावं, आपणाला सर्व गोष्टीचं ज्ञान असावं म्हणून दिलेलं सदर असतं. नीट पाहायचं असतं ते. युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी फक्त 17 वर्षाचे होते. त्यांनी बुद्धभूषण ग्रंथामध्ये राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केलेलं आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. बुद्धभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे 17व्या वर्षी, आणि त्यामध्ये या राज्याभिषेकाच्या समारंभाचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन केवळ त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे ज्येष्ठ विद्वान आले होते त्यांना वजनमाप किंवा मोजदाद न करता विपुल धन दिलं गेलं, वस्त्र दिली गेली, हत्ती घोडे यांचेही दान करून संतुष्ट करण्यात आलं. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी आपल्या कीर्ती निरनिराळ्या दिशांना विस्तारली. नंतर दुसऱ्यादा एकदा माहीत आहे का तुम्हाला दिलेलं आहे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान आणि भव्य सिंहासन बनवण्यात आलेलं होतं. सिंहासनाच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते. 32 मन सोन्याचं हे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जडवलेलं असं सिंहासन बनवण्यात आलेलं होतं. मन हे एकक गणिताच्या शिक्षकाकडून तुम्ही समजून घ्या. नंतर महाराजांनी दक्षिणेकडे आपली मोहीम वळवली. दक्षिण म्हणजे कळतं ना तुम्हाला, दक्षिणेकडची राज्य. आता ही दक्षिणेकडची मोहीम कशी होती पहा. राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी, राज्याभिषेक झाल्यानंतर 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांनी दक्षिणेकडची मोहीम हाती घेतली. म्हणजे गोवळकोंड्यास, आत्ताचा जो कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, नंतर केरळ, ही जी राज्य आहेत ही दक्षिणेकडची राज्य आहेत. महाराजांनी 1677 मध्ये दक्षिणेची मोहीम हाती घेतलेली आहे. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे महाराजांनी कर्नाटकमध्ये बेंगळूर, होसकोटे, तसेच सध्याच्या तमिळनाडूतील जिंजी वेल्लोर या ठिकाणचे हे जिंजीचा किल्ला, वेल्लोरचा किल्ला, बेंगळूरचा होसकोटे किल्ला हे जिंकून घेतले दक्षिणेमध्ये जाऊन, आणि आदिलशहाचा इतर काही प्रदेश त्यांनी सहज जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिलेला नाही. किल्ले जिंकत असताना इतर फौजा जसा किल्ला जिंकता जिंकता आसपासच्या प्रदेशाचा अतोनात छळ आणि हाल करायचे, तशा पद्धतीनं महाराजांनी कधीही जनतेला किंवा प्रजेला त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली. छत्रपतींनी शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू वेंकोजी हे सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. वेंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राज्यांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. सरस्वती महाल हे जे ग्रंथालय आहे तंजावरला, ते जगप्रसिद्ध असं ग्रंथालय आहे. दक्षिणेच्या मोहिमेमध्ये तामिळनाडूमध्ये जिंजीचा किल्ला जिंकून घेऊन तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अतिशय धोरणात्मक, अतिशय दूरदृष्टी असणारा हा राजा होता
असं म्हणायला काही हरकत नाही. मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला होता. त्याचं एकच ध्येय होतं, एकच उद्दिष्ट होतं, छत्रपतींचं स्वराज्य नष्ट करणं. आणि हे स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला हा मुघल बादशाह तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर आश्रय घेतलेला होता. तेथून स्वराज्याचा कारभार चालवलेला होता. म्हणजे त्यावेळेला जिंजीचा किल्ला घेणं हे शिवाजी महाराजांची मुत्सद्दीगिरी आणि दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीमध्ये 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपतींचे रायगडावरती निधन झाले आणि वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित अशी हानी झाली. एका महान युगाचा अस्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरती गेला तर अशी आज ही समाधी तुम्हाला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं हा छोटासा आणि काही अवघड असं यामध्ये काहीच नाही. फक्त एकदा दोनदा वाचन होणं लेसनचं गरजेचं आहे. एक शब्द त्यामध्ये अवघड नाही, न कळणारी एकही गोष्ट, एकही घटना नाही. अतिशय इंटरेस्टेड असा हा लेसन, ज्याचं नाव आहे, काय नाव आहे रे? बघितलंय तुम्ही? नाव तरी ध्यानात आहे का तुमच्या? नाही तर धडा शिकायचा आणि नावही माहीत नसायचं असं बऱ्याच वेळेला होतं. म्हणजे मुलांना जर नाव विचारलं कुठला धडा शिकला माहीत नाही की नाही, सांगा बघू. न बघता कोणता लेसन आहे? मुघलांशी संघर्ष. कोणता लेसन आहे? मुघलांशी संघर्ष. आता खाली स्वाध्याय दिलेला आहे बघा. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, तो तुम्ही लिहायचा पुस्तकातून शोधून. एकदा पुस्तक नीट ऐकायचं, एकदा नीट वाचायचं आणि मग प्रश्न सोडवायला घ्यायचे. खालील घटना कालानुक्रमे लिहा असा एक प्रश्न आहे. बघितला तुम्ही? त्यामध्ये पहिली घटना दिलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, लाल महालावर छापा, आग्र्यावरून सुटका, राज्याभिषेक, पुरंदरचा तह आणि शाहिस्तखांची स्वारी. अशा वेगवेगळ्या घटना दिलेल्या आहेत. तुम्हाला त्या क्रमानं लावायचे. पहिल्यांदा शाहिस्तखानाची स्वारी, नंतर लाल महालावर छापा, ओके, नंतर पुरंदरचा तह, त्यानंतर राज्याभिषेक आणि नंतर शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. असा क्रम असला पाहिजे. ओके, पुन्हा एकदा सांगतो बघा. पहिला क्रम असला पाहिजे शाहिस्तखानाची स्वारी 1, 2 नंबरला लाल महालावर छापा, 3 नंबरला पुरंदरचा तह, 4 नंबरला आग्र्यावरून सुटका आणि 5 नंबरला पुरंदरचा तह नाही राज्याभिषेक आणि 6 नंबरला शाहिस्तखानाची स्वारी. ओके, पुढे शोधामध्ये सापडेल मध्ये काय दिले पहा. संस्कृत शब्द असणारा कोश, राज्यव्यवहार कोश आहे की नाही. शोधा म्हणजे सापडे. त्यामध्ये काय दिलेलं आहे बघितलं तुम्ही? त्याला संस्कृत शब्दकोश म्हणतात. पुढे त्र्यंबकगड जिंकून घेणारा, राज्यव्यवहार. पहिल्याचं उत्तर काय कळलं का तुम्हाला? संस्कृत शब्द असणारा कोश, त्याला राज्यव्यवहार कोश असं म्हणायचं. नंतर दुसरा विचारलाय त्र्यंबकगड जिंकून घेणारा, यांचं नाव होतं मोरोपंत पिंगळे. नंतर विना दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार कोण होतं रे? बघा, दुसऱ्या छाप्यामध्ये सुरतेवर, दुसरा छापा सुरतेवरती जेव्हा महाराजांनी टाकला तेव्हा परत येताना नाशिक या ठिकाणी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, वाणी दिंडोरी येथे महाराजांचं दाऊद खान या सरदाराशी युद्ध झालं आहे की नाही. त्याचं उत्तर आहे दाऊद खान. त्या ठिकाणी त्याचा पराभव केला. नंतर चौथा आहे इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेलं ठिकाण सुरत. तुमच्या शब्दातल्या ह्यामध्ये काय दिले बघा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. आता हा प्रश्न मोठ्या प्रश्नामध्ये येतो आहे की नाही. हा जो राज्याभिषेक आहे शिवाजी महाराजांचा, लिहिता येईल का तुम्हाला? काहीतरी लिहिता आलं पाहिजे ना. आपल्या स्वराज्याला सर्वमान्यता मिळवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी विधिवत राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं. ओके,
6 जून किती तारीख होती? 6 जून 1674 या दिवशी पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते शिवरायांनी काय केलं? स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. गागा भट्टांना कुठून बोलवणं? काशीमधून बोलवलं. काशी कुठं आहे? यूपीमध्ये. या राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली. होन आणि शिवराई ही 2 नाणी पाडली. राजपत्रांवर क्षत्रिय कुलवंतस ही राजा शिवछत्रपती असा उल्लेख करण्यात सुरुवात झाली आहे की नाही? थोडंफार लिहिता येईल. नंतर आग्र्यावरून सुटका काय लिहिता येईल रे? तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायला सांगितले, थोडक्यात लिहायचं. आग्र्यावरून सुटका. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात योग्य तो मान न ठेवल्यामुळं त्यांनी संताप व्यक्त केला. 3ऱ्या रांगेत उभं राहण्याचं नाकारलं. औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे की नाही? अशा वेळेला डगमगून न जाता शिवरायांनी मोठ्या धैर्यानं त्या प्रसंगाला तोंड दिलं आणि औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटण्यासाठी त्यांनी एक योजना तयार केली. त्याप्रमाणे मोठ्या शितापीने ते निसटले आणि आग्र्यावरून निघून मुघलांना चकवा देऊन काही दिवसांनी महाराज महाराष्ट्रात पोचले. वाटेत येत असताना वाटेत छत्रपती संभाजी महाराजांना मथुरेला एका ब्राह्मणांच्या घरी ठेवलं आणि त्यांनाही नंतर सुखरूपपणे राजगडावर घेऊन आले. अशा रीतीने शिवरायांनी मोठ्या धैर्याने आणि कौशल्याने आग्र्यावरून स्वतःची सुटका करून घेतली. अशा पद्धतीचं उत्तर असणार आहे की नाही? 3रा आहे शिवाजी महाराजांनी दक्षिणेची मोहीम. शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम जी आहे, सांगता येईल ना? दक्षिण मोहीम ऑक्टोबर मला वाटतं 1677 दक्षिण मोहीम शिवाजी महाराजांनी हाती घेतलेली होती. प्रथम ते कुठे गेले? गोवळकोंड्याच्या कुतुबशाची त्यांनी मैत्री केली. त्यानंतर कर्नाटकमध्ये बेंगळूर, होसकोटे आपण पाहिलं की नाही? आदिलशाचा काही प्रदेश त्यांनी जिंकून घेतला आणि मग तमिळनाडूमधील जिंजी आणि वेल्लोर हे किल्ले जिंकले. तंजावरचं राज्य जे होतं त्या ठिकाणी व्यंकोजी त्यांचे सावत्र बंधू होते. या आपल्या सावत्र बंधूंना स्वराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी राजांनी प्रयत्न केले. नंतर 4था आहे तो शिवरायांनी राज्याभिषेकाची केलेली तयारी. म्हणजे 30 वर्षाच्या अखंड परिश्रमानंतर महाराज निर्माण झालेलं जे महाराजांचं स्वराज्य होतं त्या स्वराज्याला सर्व मान्यता मिळावी म्हणून छत्रपतींनी स्वतःच राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवलेले होते. एक. नंतर 2रा मुद्दा त्यातला, राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून पंडित गागा भट्टांना त्यांनी बोलवून घेतले. रत्नजडित असे 32 मन सोन्याचं सिंहासन बनवून घेतलेलं होतं. नंतर विविध प्रांतातून श्रेष्ठ विद्वानांना राज्यकर्त्यांना आमंत्रित केलेलं होतं. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडलेली होती. अशा रीतीने महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी जयंत तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. नंतर कार्नेल्यामध्ये काय दिले बघा? शिवरायांनी पुरंदरचा तह केला. का रे? बघा, शिवरायांच्याकडील किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशाहांनी मोठी फौज पाठवलेली होती, आहे की नाही? आणि या सैन्यानं स्वराज्यामधील भूप्रदेश मोठ्या प्रमाणात नष्ट करायला त्या भूप्रदेशाची हानी केलेली महाराजांना कळालं. नंतर मिर्जाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला. मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आलं. परिस्थिती मोठी कठीण झालेली होती आणि अधिक हानी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगाशी बोलणी केली. मिर्जाराजे जयसिंगाशी बोलणी केली आणि 23 किल्ले 4 लक्ष होणांचा मुलूक तोडून बादशाहाला दिला. 2रा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी मुघलाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. कारण काय रे? कारण मुघल सैन्याने स्वराज्यामध्ये भूप्रदेशाची मोठी हानी केलेली होती, याची चीड महाराजांच्या डोक्यात होती. आणि 2रा मुद्दा लिहिताना लिहायचं, मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना 23 किल्ले आणि 4 लक्ष होऊन उत्पन्नाचा मुलूक मुघलांना द्यावा लागला होता, त्याचं दुःखही महाराजांना होतं. त्यानंतर पुढचा मुद्दा लिहायचा, हे जे किल्ले होते 23 किल्ले आणि 4 लक्ष होण्याचा मुलूक, तो भूप्रदेश परत मिळवण्यासाठी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनं हा स्वाध्यायसुद्धा तुम्हाला अत्यंत सोपा, काही नाही त्यामध्ये,
एकदम सोपं आहे. तुम्ही शोधायचं आणि लिहायचं. मी काय लिहायचं हे थोडक्यात सांगितलेलंच आहे. तुम्ही तुमच्या भाषेत उत्तरं लिहायची. अगदीच गायडात बघून लिहिली पाहिजे तसं काही नाही. समजते सर्वांना? तर अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.